नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे समोर. राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती 2026 या योजनेमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला आहे. आणि हे जे लाभ आहे ते ऑनलाईन पद्धतीने घेण्यात प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यामुळे लाभार्थींना वेळेत योजनेचा लाभ मिळावा हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी योजना 2026 कर्जमुक्ती ह्या योजनेत अंमलबजावणी पूर्ण जिल्ह्यामध्ये सरकारी बँकने जिल्हा तात्काळ मध्ये 1,08,000 जेवढे कर्जदाता आहे त्यांची माहिती शासनानं विशेष पोर्टलवर अपलोड केलेली आहे. या बाबतीची माहिती पूर्ण ग्रामीण व जिल्हे उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी दिलेली आहे. या योजनेत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. सर्व बँक आणि पात्र शेतकऱ्यांना तपशील विशेष पोर्टलवर अपलोड केला जात आहे. त्यानंतर प्रत्येक पात्र लाभार्थींना स्वतंत्र युनिक क्रमांक दिला जाईल. योजनेची यादी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांना आपण जास्तीत जास्त मदत करू आणि पडताळणी सहज करता येईल तसं आपण बघणार आहे. योजनेचे बाबत शेतकऱ्यांना अधिकृत माहिती मिळावी यासाठी जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग या वतीने आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रावर विशेष मुलाखती आयोजित केले आहे. या मुलाखतीमध्ये सहाय्यक निबंधक सुनील यांनी योजनेची पात्रता, लाभार्थींचा निवड, लाभ मिळायची प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या बातमी माहिती दिली आहे. ही मुलाखत 2 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आकाशवाणीत सिंधुदुर्गनगरी वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच FM 103.5 आणि न्यूज ऑन एअर मोबाईल वर ही जे योजनेची माहिती तिथे दिली जाणार आहे. योजनेची अचूक आणि अधिकृत माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर www.maharashtra.government.in यावर जाऊन तुम्ही अधिकृत माहिती तुम्ही समजून घेऊ शकता. आणि शेतकऱ्यांना ह्याविषयी जे काही तिथे नियम आहे ते सर्व तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहे. तर जे शेतकरी कर्जमाफीसाठी अप्लाय केलेलं होतं आणि कशा प्रकारे अर्ज करायचा आहे आणि काय काय कागदपत्र लागणार आहे ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर अर्ज प्रक्रियासाठी कागदपत्र काय काय लागणार आहे. सर्व कागदपत्र आधार कार्ड पाहिजे तुमचा, 7/12चा उतारा, बँक पासबुक, पीक कर्ज खात्याची माहिती आणि तुमचा मोबाईल नंबर जे आधार संगती लिंक असायला पाहिजे आणि बँक खात्या संगती पण लिंक असायला पाहिजे. आता अर्ज प्रक्रिया कशी करायची तर सर्वात अगोदर पोर्टलवर नोंदणी करायची आहे. नंतर आधार क्रमांक, मोबाईल OTP द्वारा पडताळणी होणार. त्यानंतर कर्ज खाते, बँक व जमिनीची माहिती, आवश्यक कागदपत्र अपलोड करायचं आहे. अर्जाची अंतिम सबमिट करून आपण जे अर्ज सबमिट करतो त्यानंतर जे पावती भेटते ते पावती जतन करून ठेवायची आहे. त्यानंतर बँक पडताळणी होणार आणि त्यानंतरच तुम्हाला मंजुरी येणार. तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात घरी बसल्या बसल्या. आणि कोणते कागदपत्र लागणार आहे कागदपत्राची पण माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि FM सुद्धा ह्या गोष्टीची चर्चा होणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पुढे शेअर करत राहा आणि असेच नवीन नवीन अपडेट तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यासाठी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.